पूर्ण ब्रह्म द लार्जेस्ट महाराष्ट्रीयन रेस्टो चेन. भारतामध्ये याची सुरुवात बँगलोरपासून झाली होती आणि आता विविध शहरांमध्ये याच्या ब्रांचेसही आहेत. तर काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतल्या पूर्ण ब्रह्ममध्ये जायचा योग आला होता माझ्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. तर त्याबद्दलचा एक छोटासा व्लॉग मी शेअर करत आहे. एंट्रन्सच्या आधी एक छोटंसं तुळशी वृंदावन आहे. त्यानंतर अशा प्रकारचे स्टँडीज बॅनर बाहेर लावलेले आहेत आणि प्रवेशद्वाराच्या समोरच स्वामी समर्थांची एक खूपच आकर्षक अशी आणि सजीव वाटणारी मूर्ती इथे आहे. बाकी ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता. अत्यंत छान मराठमोळ्या पद्धतीने पूर्ण रेस्टॉरंट सजवण्यात आलेलं आहे. खूप मस्त ॲम्बियन्स इथे आहे. नॉर्मल टेबल चेअर सिटिंगही आहे आणि मागच्या बाजूला भारतीय बैठकही त्यांनी तयार केलेली आहे. सगळ्या टेबलांवर अशा प्रकारची महिरप ठेवलेली असते. पारंपरिक तांब्या भांडं ठेवलेलं असतं, ज्यात ऑफकोर्स आपण बिस्लेरीचं पाणी घेऊ शकतो जर आपल्याला साधं नको असेल तर. फूड अतिशय उत्तम होतं. सुरुवातीला आम्ही हे स्नॅक्सचं प्लॅटर घेतलं होतं, ज्यामध्ये कोथिंबीर वडी, मटार कचोरी, साबुदाणे वडे, कांदा भजी आणि बटाटे वडे प्रत्येकी 4 असे आयटम होते. जेवायला आम्ही पाटवडी रस्सा आणि पोळी घेतली होती, ज्याची चव उत्कृष्ट होती. मेनू कार्ड मी तुमच्या रेफरन्ससाठी देत आहे. तुम्हाला साधारणपणे किमतीचा अंदाज येईल. थोडंसं ओव्हरप्राईज वाटलं मला, पण ठीक आहे. बर्थडे सेलिब्रेशनसाठी आम्ही आलो होतो, त्यामुळे त्यांनी एक छान अशी औक्षण करण्यासाठी, पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यासाठी अरेंजमेंट केली होती. तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर एक्सपिरियन्स हा होता आणि आमच्याकडे असलेले केक आणि गिफ्ट बघून त्यांनी स्वतःहून आम्हाला विचारलं होतं की कोणाचा वाढदिवस आहे का, तर आम्ही ज्यांचे वाढदिवस असतो त्यांचं औक्षण इथे करतो, तर तुमचं करू का. तर आम्हाला अतिशय आनंद झाला हे ऐकून, कारण आम्ही दुसऱ्यांदा गेलो होतो, पण औक्षण वगैरे असं करतात किंवा बर्थडेचं काय एक्झॅक्टली सेलिब्रेशन असतं ते आम्हाला माहिती नव्हतं. पण हा खूपच सरप्रायझिंग आणि खूप छान कस्टमर एक्सपिरियन्स आम्हाला इथे मिळालेला होता. अतिशय उत्तम पारंपरिक पद्धतीने या ताईंनी माझ्या आईचं औक्षण केलं होतं. ओवाळून झाल्यानंतर त्यांच्याकडून एक वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून त्यांनी आम्हाला एक डेझर्ट दिलं होतं, पुरणपोळी ॲज अ फ्री गिफ्ट. ती पण एकदम छान होती, पण मला तितकीशी ती अशी कच्चट आणि ओलसर वाटली थोडी, त्यामुळे पर्सनली मला तेवढी आवडली नाही. बट अदरवाईज फूडचा, ॲम्बियन्सचा, त्यांच्या सर्व्हिसचा एक्सपिरियन्स माझा खूप छान होता. तुम्हीही एकदा जाऊन बघा. आणि हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ अजिबातच नाही आहे. ॲड्रेसचे डिटेल्स मी कॅप्शनमध्ये दिलेले आहेत.